महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। धुळे तालुक्यातील बिलाडी येथील अल्पभूधारक शेतकरी छोटू केशव माळी यांच्या शेतात काल रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसाचे विजेचा मोठा प्रहार झाला। वीज पडून त्यांचे दोन्ही बैल जागीच मृत्युमुखी पडले आहेत। छोटू माळी हे शेतकरी अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत शेती करत असून ही बैलजोडीत त्यांचे एकमेव शेती कामाचे साधन होते। या घटनेमुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे। या घटनेनंतर छोटू माळी यांनी तात्काळ तलाठी व मंडळ अधिकारी यांना घटनेची माहिती दिली असून अद्याप पंचनामा व संदर्भातील कोणत्याही ठोस कारवाई झालेली नाही। त्यामुळे महसूल विभाग आणि जिल्हा प्रशासनाने या त्वरित पंचनामा करून आर्थिक मदत जाहीर करण्यात यावी अशी मागणी छोटू माळी यांनी केली आहे। बोला। आमचे धुळे शहरातले शेतकरी आमच्या शेताच्या बाजूला छोटू भाऊ केशव माळी रात्री अचानक अवकाळी पाऊस आला। त्याच्यात त्यांनी आत्ता मागच्या हप्त्यालाच बैलजोडी घेतलेली होती, साधारण 1,30,000च्या आसपास घेतलेली होती। त्याच्यातनं व्यापाऱ्याला 50,000 रुपये दिलेले होते, 70,000 काहीतरी द्यायची, बाकी 70,000 रुपये अशा पद्धतीने त्या बेस त्यांनी जोडी आणली। रात्री झालेलं पावसात अचानक वीज पडली, दोन्ही बैल दगावले। त्यातल्या त्यात त्यांचा अशी परिस्थिती झाली, बैल पाहून ते रात्रभर झोपू शकले नाही, अगदी रडत होते। आमच्या जागेला कळालं, आम्ही त्यांच्या सांत्वनासाठी आलो, सांगितलं की झालं आहे, आपण सकाळी त्या गोष्टीला पंचनामा करू। ते म्हणे की आज मी इथंच मेलेलो आहे बैलांसोबत, मला जगण्याची परिस्थिती नाही, आज अशी कंडिशन माझी झालेली आहे। तरी आम्ही सगळ्यांनी त्यांना धीर दिला, त्यांच्या नातेवाईकांना बोलवलं, त्यांच्या मुलांना त्यांना बोलवलं, त्यांना घरी पाठवलं। आज ही कंडिशन, आता तुम्ही पण आलेले आहेत, पहिलं पाहिलं तलाठी आप्पा आलेले, ते पंचनामा करत आहेत। त्याच्यासोबत झालेलं शेतातलं नुकसान, म्हणजे बैलजोडी गेली तर गेली, पण शेतातही नुकसान झालेलं आहे। आज तो शेतकरी कोणी का असे ना, ते असो आम्ही असो, काय कसा जगू शकतो, जगण्याची परिस्थितीच नाही। आज या अशा अवकाळीमध्ये आता अगदी सीझन म्हणजे 7 जूनपासून आपला शेतकऱ्यांचा सीझन चालू होतो, त्या हिशोबाने जोडी घेतलेली होती। काय तर व्यापाऱ्याला तर पैसेच द्यावे लागतील, म्हणून सरकारने कुठंतरी त्या गोष्टीचा गांभीर्य घेऊन शासनाकडनं झालेल्या नुकसानाची भरपाई कशी मिळेल हे सगळ्या पत्रकारांच्या माध्यमातून, चॅनलच्या आणि सगळ्यांच्या सहकार्याने त्या शेतकऱ्याला पैसे मिळवून द्या ही आमची। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।